ओके. सो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसानंतर मी ॲक्च्युली असं एकटी व्हिडिओ काढते. नाही तर मनाली वगैरे नेहमी माझ्यासोबत असते. बट आज ती बाहेर गेली आहे. ती तिच्या घरी गेली आहे. सो आज मी अनबॉक्स करणार आहे माझे सर्व बर्थडे गिफ्ट्स. टायटलवरून तर समजलंच असेल. सो लेट्स स्टार्ट विथ पल्मोनाज. मला 2 गिफ्ट मिळाले पल्मोनाजमधून आणि ते दोन्ही एकाच पर्सनने दिले आहे मला. आय थिंक त्यावेळी सेल होती. आय होप. नाही तर मला खूप रिग्रेट होईल. सो हे इयरिंग आहेत. दिसत आहेत? हां, दिसले. हे खूप सुंदर आहे आणि मी हे रेग्युलर यूज करणार आहे. कारण मला ॲक्च्युली खूप आवडले. मी रेग्युलरली असेच यूज करते. सो खूप मस्त आहेत. खूप म्हणजे खूप. सो हे इयरिंग आहे अँड द सेकंड हा ब्रेसलेट. मला हा ब्रेसलेट पण खूप आवडला कारण मी आता आहे ना स्वतःची अशी स्टाईल चेंज करते इंटू ते बोलतात ना असं मी कॉर्पोरेट गर्लपासून क्यूट गर्ल बनायला ट्राय करते. कारण माझा थोडा अटायर असा आहे की मोस्टली मी कॉर्पोरेट काइंड ऑफ कपडे घालते, शर्ट्स अँड ऑल. बट मला आता असं वाटतं की आय एम व्हेरी बोर्ड विथ द कॉर्पोरेट काइंड ऑफ गर्ली. सो मला आता नॉर्मल क्यूट गर्ल एरामध्ये जायचं आहे. सो म्हणून मी हा टी शर्टसुद्धा क्यूट गर्ल एरामध्ये घेतला आहे. तो हा जो त्याने मला ब्रेसलेट दिला आहे तो ह्या एरासाठी खूप 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 परफेक्ट आहे. सो म्हणून मला आवडला. नंतरला कॅशो. हा माझ्या 2 बेस्ट फ्रेंड्सने मिळून मला दिले. आणि ही वॉच माझ्या खूप टाईमपासून ॲक्च्युली ह्याच्यामध्ये होती, विश लिस्टमध्ये होती. पण मी घेत नव्हती. मी ॲक्च्युली एक सिल्वर कलरची वॉच घेतलेली. त्याचं अनबॉक्सिंगचा मी व्हिडिओ पण टाकला. पण ती विथिन मंथ ती हरवली. त्याचं दुःख मला खूप जास्त आहे. आणि ही आहे कॅशोची वॉच. दिसते? ही खूप 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 एलिगंट दिसते आणि मला खूप आवडली आहे. आणि प्लस ही सिल्वर आणि गोल्ड दोघांचा मिक्सचर आहे. म्हणजे हिला आहे ना बारीक टेक्स्चर आहे असं गोल्डचा दिसतोय बघा मग. हां, हां वाला. सो तो खूप चांगला लूक देतो. यू कॅन गो फॉर इट. जर तुम्हाला कोणाला बर्थडे गिफ्ट द्यायचं आहे या तुम्हाला कोणाकडनं बर्थडे गिफ्ट घ्यायचं आहे, तरी तुम्ही सांगू शकता त्याला. अँड थर्ड वन हे माझ्या भावाने दिले मला. माझ्या व्हॉइसचा थोडा इग्नोर करा कारण माझा घसा बसलेला आहे. मला सर्दी झाली आहे. म्हणून मी आज ऑफिसला पण नाही गेली. सो हे माझ्या भावाने दिले आहेत. हे समवेअर अराउंड 4000 प्लस आहे. आणि मी ह्याचा आउटर लुक तुम्हाला दाखवते कसं दिसतं. सॉरी, इनर लुक तुम्हाला दाखवते कसं दिसतो. टाडा! हे असं आहे. हे मुलींसाठी खूप 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 बेनिफिट आहे. कारण मी ॲक्च्युली त्याला सोनीचं बोललेली. बट सोनीचा सीन हा होता की त्याचा जे हा पार्ट आहे ना, फिरतोय ना हा? हा पार्ट जो आहे ना तो इथपर्यंतच आहे. तर जर तो घातला ना तर त्याच्यामध्ये कानातले सारखे सारखे लागणार. म्हणून माझा भाऊ बोलला की त्या सेल्समॅनने हा वाला सांगितलं मुलींसाठी हा खूप बेटर आहे असं. त्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे कान असे पूर्णपणे झाकले जातात. आणि ह्याचं नॉईज कॅन्सलेशन खूप मस्त आहे. येस, सिरियसली बोलते मी. तर तुम्ही जाऊ शकतात. नायका. मुलींच्या बर्थडे गिफ्टमध्ये नायका येणार नाही असं तर होणारच नाही. सो नायकामधून मला माझ्या 2 फ्रेंड्सने दिलं आहे लव्ह अँड स्टकचं परफ्यूम. त्या दोघी मला अजून पण काहीतरी देणार होतं. पण आम्हाला कोणाला त्यावेळी काही मिळतच नव्हतं आणि दोघींना पण काहीही मिळतच नव्हतं. सो म्हणून हे. सो हा पण चांगला आहे, माइल्ड आहे. एवढा स्ट्रॉंग नाही आहे. ज्यांना स्ट्रॉंग नाही आवडत ते लोकं जाऊ शकतात. हा माझ्या एका दुसऱ्या फ्रेंडने दिला आहे. बेस्ट फ्रेंडने दिला आहे. बट मी याचा कवर कधीच काढून फेकून दिला आहे. कारण मी हा यूज करते आता सध्या. बघ तुम्हाला दिसतो हा एवढा एवढा खाली झाला आहे. सो हा मी यूज करते कारण हा थोडा स्ट्रॉंग आहे आणि म्हणजे फुल डेसाठी खूप चांगला आहे म्हणून. आणि थर्ड हा माझा एक फ्रेंड आहे अनिकेत. हे मला त्याने दिलं आहे. पक्का नालायक मुलगा आहे. मला बोलतो मला गिफ्ट काही दिसलं नाही, सुचलं नाही म्हणून मी हे दिलं. बट मला आवडलं. हा चांदीचा कॉईन आहे. ओके. अँड सेकंड लास्ट, नॉट सेकंड लास्ट आहे. हे मला 2 मिळाले आहेत मिस्टर DIY मधून. हे माझ्या फ्रेंडने दिलेत मला. तो ॲक्च्युली माझ्या बर्थडेच्या दिवशी मला जस्ट 10 मिनिटासाठी भेटायला आलेला. त्याने मला अजून हे 2 टॉप दिले. हे त्याने झुडिओमधून घेतले. आम्ही दोघांनी जाऊन घेतला. आम्ही लोक H&Mमध्ये पण गेलेलो. पण H&Mमध्ये मला काहीच आवडलं नाही. तर आय वॉज लाईक चल मग झुडिओमध्ये जाऊया. मग झुडिओमध्ये मला हे 2 आवडले. आणि H&Mमध्ये मी गेलेली. मला त्या टायमाला H&Mमध्ये काहीच नव्हतं. दिवाळीची गोष्ट करते मी. आत्ताची नाही, आत्ता चांगले आहेत आणि आता सेल पण चांगली आहे. आता मी विचार करते त्याला बोलू की
बर्थडे का कुछ हो सकता है तो ये वीडियो देख रहे हैं तो प्लीज़ एक और गिफ्ट. आणि हा आहे वन पीस याचा ब्रँड आहे. काय होतं बाय द बे. आणि हा खूप एक्सपेन्सिव्ह आहे. मी याचं प्राईस जेव्हा नायकावरती चेक केलं, जेव्हा मला मिळाला तेव्हा समवेअर अराउंड 3000 होता. म्हणजे एवढं मला अकॉर्डिंग टू प्राईस खूप हाय प्राईस वाटतंय, बट ठीक आहे. म्हणजे ज्याने ॲक्च्युली मला पल्मोनास दिला हे पण मला त्यानेच दिलं आहे. सो इज रिच आय थिंक. पण मी तुला एवढं नाही देऊ शकत. आय एम नॉट रिच. बट मला हा आवडला. पण आता मला असा प्लेस शोधावा लागेल जिथे मी हे घालू शकते. ऑफकोर्स कारण हा पूर्ण बॅकलेस आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण बॅकलेस आहे. हे असं नेक आहे. ओके. आणि ह्याच्या नेक नंतरला ह्याच्या मागे फक्त हा एवढाच पट्टा आहे. नंतरला मग हे आहे. सो मला फिगर आउट करावं लागेल की मी हे कुठे घालू आणि कुठे घातल्यानंतर मी हे तिथे पोहोचू कसं घालून. कारण मी कुठे कपडे चेंज करू. माझ्या घरातनं जर मी असे कपडे घालून निघाले तर माझी मम्मी बोलेल ह्यासाठीच तुला लग्न नाही करायचंय, कारण तुला असे कपडे घालून फिरायचे. तिचं नेहमी तसंच असतं. सो खूप डिफिकल्ट आहे हे कपडे घालणं. बट मी काही ना काहीतरी बोलतात ना उपयोग करीन की मी हे एकदा तरी ॲटलिस्ट घालू. अँड लास्ट गोल्ड रिंग. ही जी रिंग आहे ती माझ्या मॉमने दिली आहे. ही मला हातामध्ये येते, पूर्णपणे जाते. बट द थिंग इज की माझा रिसेंटली थोडा छोटासा ॲक्सिडेंट झालेला, तर त्यामध्ये ही थोडी चपटी झाली आहे. म्हणजे ती अशी असते ती अशी झाली आहे, तुम्हाला दिसेल. तर ती अशी झाली आहे म्हणून ती आता घुसत नाही. बट मलाही येते. सो मी इथे घातली तर इथे तर ती जातेच आहे अजूनपर्यंत. पण मी मोस्टली ह्या बोटामध्ये घालते ती. पण बघा आत्ता जाते दिसते. हां. सो ह्या रिंगमध्ये जो हिरा आहे तो आहे पन्ना. आणि काय सारखं असं होतं हां. आणि पन्ना ॲक्च्युली माझ्या राशीच्या हिशोबाने आहे. इंडियन लोकांना असं वाटतं की एक दगड घातल्याने आपलं भविष्य सुधारतं. सो माझ्या मम्मीला पण असं वाटतं की हा दगड घातल्याने माझं भविष्य सुधारणार आहे आणि माझं लग्न लवकर होणार आहे आणि मला माझा राजकुमार भेटणार आहे. सो आता काय बोलू नाही शकत मी त्यामध्ये. बट हां, ही गोल्डची आहे आणि खूप एक्सपेन्सिव्ह आहे कारण ही होलमार्क आहे. सो त्यामध्ये मिलावट वगैरे नसते आणि 18 कॅरेट नाही आहे या 22 कॅरेट नाही आहे होलमार्क. मला माहिती नाही होलमार्क म्हणजे किती कॅरेट आहे. बट येस 18 कॅरेट वगैरे नाही आहे. 18 कॅरेटचं गोल्ड मॉम डॅड म्हणजे प्रेफर नाही करत, कारण ते मिलावटी सोनं असतं म्हणून. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. हां, आय थिंक एवढंच मी घेतलं आहे गिफ्टमध्ये. म्हणजे मला मिळालं आहे, मी घेतलं नाही आहे. मला दिलं आहे लोकांनी. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड यू लाईक इट. सो प्लीज सबस्क्राईब अँड लाईक शेअर दिस व्हिडिओ. बाय बाय गाईस. भेटू आपण लवकरच.